सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 11 श्लोक 18 आणि ओवी क्रमांक 307 पासून आता सुरुवात करूयात. श्लोक. त्वमक्षरं परमं वेदितव्यं तमस्य विश्वस्य परन्निधानं त्वमव्ययः शाश्वतं गाप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे. अर्थात तू परब्रह्म आहेस असे जाणावे. तू या जगाचे परम आश्रयस्थान आहेस. तू क्षय न पावणारा आहेस. शाश्वत धर्माचे रक्षण करणारा आहेस. तू चिरंतन पुरुष आहेस असा तू मला मान्य झालेला आहेस. देवा तू अक्षर औटाविये मात्रेसी पर श्रुती जयाचे घर गिवसीत आहास्ती. देवा, तुम्ही परब्रह्म असून 3.5 मात्रांचा जो ओंकार त्याच्याही पलीकडील आहात व तुमचे स्थान श्रुती शोधित असताही त्यात सापडत नाही. जे आकाराचे आयतन, जे विश्व निक्षेपैक निधान, ते अव्यय तू गहन अविनाशजी. तुमच्या ठिकाणी प्राणी मात्र लय पावतात व तुम्ही विश्व साठविण्याचे स्थान असून गहन, अव्यय आणि अविनाशी असे आहात. तू धर्माचा ओलावा, अनादि सिद्ध तू नित्य नवा, जाणे मी सदतिसावा पुरुष विशेष तू. तुम्ही धर्माचे जीवन आहात, अनादि सिद्ध असून नित्य नवे आहात व 36 तत्वांच्याही पलीकडील 37वे पुरुष असून या जगाचे ईश्वर आहात. श्लोक 19. अनादिमध्यान्तमनन्तवीर्यम् अनन्तबाहुं शशिसूर्यनेत्रं पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रां स्वतेजसा विश्वमिदन्तपन्तम्. अर्थात तुला आदि मध्य अंतरहित, ज्याचे वीर्य अंतरहित अनंत आहे, ज्याचे बाहू अनंत आहेत, चंद्र व सूर्य हे ज्याचे नेत्र आहेत, प्रदीप्त अग्नी हेच ज्याचे मुख आहे व आपल्या तेजाने ह्या विश्वाला ताप देणारा असा पाहतो. तू आदि मध्यांतरही तू, स्वसामर्थ्ये तू अनंतो, विश्वबाहू अपरिमितो विश्वचरण तू. तुम्ही आदि मध्यांतरहित असून स्वतःच्या पराक्रमाने अपार आहात. तुम्हाला चहूबाजूंनी असंख्य हात व पाय आहेत. पै चंद्रचंडाशू डोळा, दावितासी कोप प्रसाद लीळा, एका रुससी तमाचिया डोळा, एका पाडितोसी कृपादृष्टी. चंद्र, सूर्य हे तुमचे डोळे असून ते शांती व कोप यांची लीला दाखवितात. तुम्ही तमोरूप डोळ्याने एकाला शासन करता व कृपारूप डोळ्याने एकाचे पालन करता. जी एवं विधातू ते मी देखतसे हे निरुते, पेटले प्रळयाग्नीचे उजिते तैसे वक्त्र हे तुझे. खरोखर अशा अनेक प्रकारांनी तुम्ही माझ्या दृष्टीला दिसत आहात. ज्याप्रमाणे प्रळयाग्नी पेटल्यावर चहूकडे उजेड पडतो, त्याप्रमाणे तुमचे तोंड महाप्रखर दिसत आहे. वणी वेणी पेटले पर्वत, कवळूनी ज्वाळांचे उभड उठत, तैसी चाटीत दाढा दात जीभ लोळे. वणव्याने पर्वत पेटल्यावर ज्याप्रमाणे पर्वतावरील सर्व पदार्थ पेटून ज्वाळा भडकत असतात, त्याप्रमाणे तुमची जीभ दाढा चाटीत दातांमध्ये लोळत आहे अशी दिसते. इये वदनींची या उभा आणि जी सर्वांग कांतीची या प्रभा, विश्वतातले अतिक्षोभा जात आहे. वणव्याने पर्वत पेटल्यावर ज्याप्रमाणे पर्वतावरील सर्व पदार्थ पेटून ज्वाळा भडकत असतात, त्याप्रमाणे तुमची जीभ दाढा चाटत दातांमध्ये लोळत आहे अशी दिसते. इये वदनींची या उभा आणि जी सर्वांग कांतीची या प्रभा, विश्वतातले अतिक्षोभा जात आहे. तुमच्या या तोंडातील अग्नीच्या उष्णतेने तुमच्या विश्वरूपाच्या तेजाने सर्व करपून जाऊन नाश पावत आहे. श्लोक 20. द्यावा पृथिव्योरिदमन्तरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः, दृष्टाद्भुतं रूपमुग्रं तदेवं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन्. अर्थात
तू एकट्याने आकाश व पृथ्वी यांच्यामधील हे अंतर व्यापिले आहेस व सर्व दिशा व्यापिले आहेस. हे महात्म्या, तुझे हे अद्भुत उग्र रूप पाहून त्रिभुवन अतिशय व्यथित भयभीत झाले आहे. कांजे द्योर्लोक आणि पाताळ, पृथ्वी आणि अंतराळ, अथवा दशदिशा समाकुळ दिशा चक्र, किंवा स्वर्ग, पाताळ, पृथ्वी आणि अंतरिक्ष, तशाच 10 दिशा व सर्व दिशाचक्र. हे आघवेची तू ऐके, भरले देखत आहे कौतुके, परी गगनाही सकट भयानके, आपलं विजे जेवी. हे सर्व तुमच्या एकरूपाने व्यापून गेले आहे असे कौतुकाने मी पाहतो, परंतु आकाशासकट तुमच्या भेसूर रूपात जणू काय सर्व बुडत आहे. ना तरी अद्भुत रसाची या कल्लोळी, जाहली 14ही भुवनांसी कडियाळी, तैसे आश्चर्याची मग मी आकळी काय एक. किंवा तुमच्या अद्भुत रूपाच्या रसाच्या ताटात 14ही भुवने सापडली आहेत असे तुमचे रूप आश्चर्यकारक आहे, ते मला एकट्याला कसे पाहावेल. नावरे व्याप्ती हे असाधारण, न साहवे रूपाचे उग्रपण, सुख दुरी गेले परिप्राण, विपाये धरीजे. तुमच्या भव्य रूपाच्या प्राप्तीची कल्पना करवत नाही, तुमच्या रूपाचे तेज सहन करवत नाही व या तुमच्या रूपाच्या दर्शनापासून जगाला सुख प्राप्त होण्याचे एकीकडे राहून उलट जग कष्टाने प्राण धरीत आहे. देवा ऐसे देखोनी तू ते, नेणो कैसे आले भयाचे भरिते, आता दुःख कल्लोळी झळंबते तिन्ही भुवने. देवा, असे तुमचे अद्भुत रूप पाहून भीतीचे भरते कसे आले हे समजत नाही, कारण ती पासून होणाऱ्या दुःखाच्या लाटात त्रैलोक्य बुडत आहे. एरवी तुझ महात्मयाचे देखणे, तरी भय दुःखासी का मिळवणे, परी हे सुख नव्हेची जेणे गुणे, ते जाणत आहे मज. एरवी तुम्हा महात्म्यांच्या दर्शनापासून भय व दुःख यांची प्राप्ती का व्हावी, परंतु या तुमच्या रूपापासून सुख होणारच नाही असे मला भासत आहे. जव तुझे रूप नोहे दिठे, तव जगासी संसारिक गोमटे, आता देखिलासी तरी विषय विटे, उपनला त्रासू. जोपर्यंत तुमचे रूप दृष्टीस पडले नव्हते तोपर्यंत जगाला संसार सुखच उत्तम वाटत होते, परंतु तुमचे रूप पाहिल्यामुळे विषय वासनाही विटून गेल्या आणि त्रासही उत्पन्न झाला. देवींची तुझ देखील यासाठी, काय सहसा तुझ देवो येईल मिठी, आणि नेदी तरी शोक संकटी राहो केवी. तसेच तुमच्या या भयंकर रूपास पाहून त्याला एकाएकी मिठी मारता येईल काय, आणि मिठी न मारली तर ह्या तुमच्या भयंकर विश्वरूप दर्शनाच्या दुःखात कसे राहावे. म्हणून मागा सरो तव संसारू, आडवीत येतसे अनिवारू, आणि पुढा तू तव अनावरू नयेसी घेओ. म्हणून मागे सरावे तर अनिवार्य जन्ममरण रूप संसार प्रतिबंध करीतो, दुःख देतो, आणि पुढे सरावे तर हे प्रचंड विश्वरूप धारण केल्यामुळे तुम्हाला आलिंगन देता येत नाही. ऐसा माझा रलिया सांकडा, बापुड्या त्रैलोक्याचा होत असे हुरडा, ऐसा हा ध्वनीजी पुढा चोजवला मज. अशा रीतीने 2 संकटांच्या कचाटीत सापडून बिचारे त्रैलोक्य होरपळून जात आहे. अशी माझी तुमचे विश्वरूप पाहण्याची खरी हौस माझ्या अनुभवास आली आहे. जैसा आरंबळ लागी, तो समुद्रा ये निवावया लागी, तव कल्लोळ पाणी यांची या तरंगी आगळा बिहे. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य अग्नीत पोळल्यामुळे आपला दाह शमन होण्याकरिता समुद्राकडे धाव घेतो, तो समुद्राच्या लाटा पाहून त्याला जास्तच भीती वाटते. तैसे या जगासी झाले, तू ते देखोनी तळमळीत ठेले. त्याप्रमाणे या जगाची स्थिती झाली आहे, तुम्हाला पाहून ते तळमळत आहे. श्लोक 21. अमी हि त्वां सुरसंघा विशन्ति, केचित् भीताः प्राञ्जलयो गृह्णन्ति, स्वस्तीत्युक्त्वा महर्षि सिद्धसंघास् स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः.
अर्थात हे भूलोकी अवतीर्ण झालेले देवांचे संघ तुला तुझ्यामध्ये प्रवेश करीत आहेत. त्यातील काही भ्यायलेले, हात जोडलेले असे होऊन हात जोडून तुझी स्तुती करीतात. मोठमोठे ऋषी व सिद्ध यांचे संघ स्वस्ती असो असे बोलून तुला पुष्कळ स्तुतींनी स्तवित आहेत. या माझी पैल भले ज्ञानशूरांचे मेळावे. आता त्या पलीकडील ज्ञानी पुरुषांच्या समुदायाची झालेली स्थिती पहा. हे तुझे नियांगिके तेजे जाळोनी सर्व कर्मांची बीजे. मिळत तुझा अंतु सहजे सद्भावेसी. तुमच्या अंगच्या तेजाने हे पुरुष सर्व कर्मांची बीजे जाळून सद्भावाने तुमच्या ठिकाणी लीन होत आहेत. आणि कये कसावी याची भयभिरू सर्वस्वे धरुनी तुझी मोहरू. तुझ प्रार्थिता ते करू जोडोनिया. आणखी काही सहजच तुमच्या रूपास पाहून भयभीत झालेले तुमच्याच ठिकाणी सर्वस्व विश्वास ठेवून तुमच्यासमोर उभे राहून हात जोडून तुमची प्रार्थना करीत आहेत. देवा अविद्यार्णवी पडिलो जी विषय वागुरे अंतुडलो. स्वर्ग संसाराची या सांकडलो दोही भागी. देवा, अज्ञान समुद्रात पडून विषयांच्या जाळ्यात आम्ही सापडलो आहोत व स्वर्गसुख आणि संसार या दोहोंच्या कचाट्यात पडलो आहोत. ऐसे आमुचे सोडवणे तुझ वाचुनी किजेल कवणे. तुझ शरणगा सर्व प्राणे म्हणत देवा. अशा संकटातून तुमच्यापासून आम्हास कोण सोडविल. म्हणून देवा, आम्ही सर्व भावाने तुला शरण आलो आहोत असे म्हणताहेत ते पहा. आणि महर्षी अथवा सिद्ध विद्याधर समूह विविध हे बोलत तुझ स्वस्तिवाद करीती स्तवन. आणखी कश्यपादी महर्षी व कपिलादी सिद्ध विद्याधर आदी करून गंधर्वांचे मेळे हे तुमचे कल्याण हो असे म्हणत असून तुमची प्रार्थना करीत आहेत. श्लोक 22. रुद्रादित्या वसवो ये च साध्या विश्वेश्विनो मरुतश्चोष्मपाश्च गंधर्व यक्षासुरसिद्ध संघा वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे. अर्थात 11 रुद्र व 12 आदित्य, 8 वसु व जे साध्य विश्वे देव, अश्विनी कुमार, मरुद्गण व पितर व गंधर्व, यक्ष, असुर, सिद्ध यांचे संघ हे सर्व विस्मित होऊनच तुला पाहतात. हे रुद्रादित्यांचे मेळावे, वसुहन साध्य आघवे, अश्विनौ देव विश्वे देव विभवे वायुही हेजी. हे 11 रुद्र, 12 आदित्य, 8 वसु व साध्य नामक सर्व देव, अश्विनी कुमार व एकूण 50 मरुद्गण हे सर्व आपल्या वैभवाने, अवधारा पितरहन गंधर्व, पैल यक्षरक्षोगण सर्व, जी महेंद्र मुख्य देव का सिद्धाधिक व तसेच पितर, गंधर्व, यक्ष व सर्व राक्षसगण, इंद्रादिक, मुख्य देव व सर्व सिद्ध. हे आघवेची आपुलालिया लोकी, सोत्कंठित अवलोकी, हे महामूर्ती दैविकी पाहात आहाती. हे सर्व आपापल्या लोकातून मोठ्या उत्कंठेने तुमचे विश्वरूप पाहत आहेत ते पहा. मग पाहात पाहात प्रतिक्षणे विस्मित होऊनी अंतःकरणे करीत निज मुकुटी ओवाळणे प्रभूजी तुझ. आणि प्रभो, तुम्हाला पाहताना क्षणोक्षणी मनात आश्चर्य मानून तुमच्या पुढे आपले मस्तक लववित आहेत. ते जय जय घोष कलरवे, स्वर्ग गाजविताती आघवे, ठेवीत ललाटावरी बरवे कर संपुट. ते सर्व मंजूळ शब्दाने स्वर्गात तुमचा जय जयकार करीत आहेत व जोडलेले हात मस्तकावर ठेवून तुम्हाला नमस्कार करीत आहेत. तिये विनय द्रुमाची आरवी, सुरवाडली सात्विकांची माधवी, म्हणून कर संपुट पल्लवी तू होतासी फळ. त्या देवांच्या नम्रतारूपी वृक्षांच्या बागेत अष्टसात्विक भावरूप वसंत प्राप्त होऊन त्या वृक्षास करसंपुट रूपी पालवी फुटून तुमची प्राप्ती त्यांना फलरूपी झाली. यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात.